नमस्कार फ्रेंड्स, आज आपण आलो आहोत आगा खान पॅलेस पुणे येथे। पुण्यातील आगा खान पॅलेस हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे जे सुलतान मोहम्मद शाह आगा खान तिसरे यांनी 1892 मध्ये बांधले आणि हे भारत छोडो आंदोलनादरम्यान महात्मा गांधी कस्तुरबा गांधी यांना कैद ठेवण्यासाठी वापरले गेले होते, जिथे कस्तुरबा गांधींचे निधन झाले आणि त्यांची समाधी आजही येथे आहे। हा राजवाडा आता एक संग्रहालय असून भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या आठवणी जपणारे एक महत्त्वाचे राष्ट्रीय स्मारक आहे। तर याचे बांधकाम 1892 मध्ये सुरू होऊन 1897 मध्ये पूर्ण झाले होते। सुलतान मोहम्मद शाह आगा खान तिसरे यांनी हे बांधकाम केलं होतं। 1942 ते 1944 दरम्यान महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेव देसाई आणि प्यारेलाल यांना येथे कैद करण्यात आले होते। कस्तुरबा गांधी आणि महादेव देसाई यांचे निधन याच पॅलेसमध्ये झाले आणि त्यांची समाधी येथे आहे। ही एक खूप अशी भव्य अशी वास्तू आहे आणि आजूबाजूला खूप मोठे उद्यान आहे। या ठिकाणाची लोकेशनची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, ती सुद्धा एकदा चेक करा। आणि तिकीट दर इथे भारतीयांसाठी 20 रुपये प्रति पर्सन आहे आणि परदेशी नागरिकांसाठी जास्त आहेत। उद्यानाची वेळ 9 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत असते। महात्मा गांधीजींच्या विविध वस्तूंचे संग्रहालय इथे आहे। सुलतान मोहम्मद शाह यांच्या पूर्वजांना पर्शियाच्या राजाने आगा खान हा किताब दिला होता। सुलतान मोहम्मद शाह यांनी 1890च्या सुमारास पुणे नगर रस्त्यावर जागा खरेदी केली। त्यावेळी पुण्यात दुष्काळ पडलेला असताना लोकांना रोजगार मिळावा म्हणून या इमारतीचे बांधकाम त्यांनी सुरू केले। पूर्वी या इमारतीला येरवडा पॅलेस म्हणून ओळखले जात असे। 72 मीटर लांब आणि 21 मीटर रुंद अशी ही भव्य वास्तू आहे। या वास्तूच्या बांधकामात ब्रिटिश, इटालियन, फ्रेंच, मुस्लिम अशा विविध स्थापत्य शैलींचा प्रभाव दिसतो। या प्रासादात सुलतान मोहम्मद शाह आणि त्यांचे कुटुंबीयही काही काळ राहत असत। दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सरकारने ही वास्तू भारतीय सुरक्षा कायद्याद्वारे ताब्यात घेतली। इथे खादीपासून बनवलेले सुंदर प्रॉडक्ट विक्रीसाठी सुद्धा ठेवलेले आहेत। तर अतिशय भव्य आणि सुंदर असा हा पॅलेस संपूर्ण फिरल्यानंतर आणि सगळी माहिती घेतल्यानंतर आम्ही बाहेरच असलेल्या गार्डनमध्ये खूप छानपैकी निसर्गाचा अगदी भरभरून आनंद घेतला आणि मुलांनीही खूप एन्जॉय केलं। सगळी माहिती मनापासून वाचली आणि बघितली। तर अशा प्रकारे आमचा ही संध्याकाळ खूप छान एकदम मस्त स्पेंड झाली। तर तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या या ठिकाणी, आगा खान पॅलेस पुणे। या ठिकाणाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करत आहे। असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअरसुद्धा करा आणि चॅनलवरील इतरसुद्धा पुण्यातील छान छान ठिकाणांचे व्हिडिओजसुद्धा बघा। आणि मेट्रोचा एक व्हिडिओ बनवलेला आहे, मेट्रोबद्दल सगळी माहिती, तो सुद्धा बघा। या ठिकाणी मेट्रोने कसं यायचं तो सुद्धा एक सेपरेट व्लॉग मी टाकणार आहे।